हॅलो फ्रेंड्स, इंडियन इंजिनियर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रेंड्स, मागील व्हिडिओमध्ये आपण नोटपॅड, वर्डपॅड, पेंट ॲप्लिकेशनची सर्व टॅबची आणि सर्व कमांडची सविस्तर माहिती घेतली. या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिसबद्दल माहिती करून घेऊ. सुरुवातीला मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा यूज काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं इन्स्टॉलेशनसाठी बेटर व्हर्जन कोणता आहे ते पाहणार आहोत. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे काही इम्पॉर्टन्स पाहणार आहोत. त्यानंतर MS ऑफिस 365 चं इन्स्टॉलेशन पॅकेजेस वगैरे कसे सिलेक्ट करायचे आणि आपल्या पीसीचं कॉन्फिगरेशन कसं आहे, कोणतं आहे, कसं शोधायचंय या गोष्टी पाहणार आहोत. सुरुवातीला आपण हे जाणून घेऊ MS ऑफिसचा यूज काय आहे. तर आपण जे शीट तयार करतो किंवा डाटा टाईप करतो, पोर्टफोलिओ बनवतो, काही फाइल्स क्रिएट करतो किंवा काही प्रेझेंटेशन्स, स्लाइड्स तयार करतो किंवा मेल सेंड करतो. तर हे जे सर्व बेसिक पीसी वरचे जे काम आहेत, लॅपटॉप वरचे, ते आपण कशामध्ये करतो? MS ऑफिस मध्ये करतो. तर MS ऑफिस मध्ये करतो म्हणजे नेमकं कुठं करतो? तर तुम्ही इथे पाहू शकता की ऑल ॲप्स मध्ये ॲक्सेस नंतर ॲक्सेस नावाचं हे ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक्सेल शीट, MS एक्सेल शीट यामध्ये तुम्ही टेबल क्रिएट करू शकता. त्यानंतर OneNote हे OneNote नावाचं ॲप्लिकेशन आणि आउटलुक इथे तुम्ही नोट वगैरे करू शकता, लिहू शकता किंवा आउटलुक मधून मेल सेंड करू शकता. त्यानंतर हे पॉवर पॉइंट मध्ये तुम्ही स्लाइड्स वगैरे करून तयार करून प्रेझेंटेशन तयार करू शकता. एक पब्लिशर नावाचं सुद्धा इथे एक ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड जिथे तुम्ही डाटा टाईप करू शकता, पोर्टफोलिओ किंवा बायोडाटा तुम्ही टाईप करू शकता. तर हा आहे MS ऑफिसचा यूज. तर या MS ऑफिसच्या यूज मध्ये तुम्ही हे जे सर्व कामं करता ते लेटेस्ट व्हर्जन किंवा लेटेस्ट अपडेशन मध्ये जास्तीत जास्त लेटेस्ट फीचर्सचा यूज करून किंवा जास्तीत जास्त लेटेस्ट व्हर्जनचा यूज करून हे कामं अत्यंत सोप्या पद्धतीने करू शकता. तर ते व्हर्जन आपण कसं सिलेक्ट करायचंय, तर ते व्हर्जन आपण MS ऑफिसचं बेटर व्हर्जन कोणतं आहे ते आपण पाहूया. तर सुरुवातीला आपण थोडी हिस्ट्री पाहूया की सुरुवातीला जे MS ऑफिसचं जे व्हर्जन आलं होतं ते MS ऑफिस 95 नंतर 97 नंतर 2000 XP 2003 7 10 2013 13 RT 13 नंतर 2016 आणि 2019. याचाच अर्थ आत्ताचं जे लेटेस्ट व्हर्जन आहे 2019 इयर मध्ये 2019 हे MS ऑफिसचं व्हर्जन आलेलं आहे. तर हे व्हर्जन तुम्हाला इथे इयरली बेसवर लॉन्च झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. ही हिस्ट्री MS ऑफिस व्हर्जनची हिस्ट्री आहे ही. तर यामध्ये आपल्याला MS ऑफिस 365 हे आपण चूज केलेलं आहे. तर MS ऑफिस 365 हे व्हर्जन केव्हा आलंय? यावेळेस MS ऑफिस 2013 हे व्हर्जन लॉन्च झालं. त्यानंतर त्याचंच अपडेशन किंवा अपग्रेडेशन हे MS ऑफिस 365 हे 2013 मध्येच लॉन्च झालेलं आहे. तर 2013 आपण हे का सिलेक्ट केलं? ठीक आहे, आपण इथे सिलेक्ट केलेलं आहे 2013. तर व्हाय वी सिलेक्ट MS ऑफिस 2013 त्याचे काही इम्पॉर्टन्स आहेत. तसेच आपण काही डिफरन्स पाहूया की जे लेटेस्ट व्हर्जन आहे 2016 किंवा 2019 याच्याशी आपण MS ऑफिस 365 कम्पेअर करूया. तर कम्पेअर करताना इथं मी कंपॅरिझनचा टेबल दिलेला आहे. या टेबल मध्ये तुम्ही पाहू शकता इथे MS ऑफिस 2019 वर्सेस किंवा डिफरन्स MS ऑफिस 365. तर इथे पहा मित्रांनो, कॉस्ट बेसिस वर जर तुम्ही हे लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन जर 2019 पाहिले तर तुम्हाला इथे असं दिसेल की इथे तुम्हाला जे व्हर्जन तुम्हाला इन्स्टॉल करायचंय त्यासाठी पेमेंट करावं लागतं. तर ते तुम्हाला परचेस करावं लागतं सुरुवातीला MS ऑफिस 2019. तर ते परचेसची कॉस्ट आहे
ती तुम्हाला सिंगल पेमेंट मध्ये करायची आहे. तर यामध्ये दुसरं कोणतंही ऑप्शन नाही, फक्त एकच ऑप्शन आहे सिंगल पेमेंटवर वन टाइम कॉस्ट बेसिस. तर MS ऑफिस 365 मध्ये तुम्हाला मंथली बेसिस किंवा इयरली बेसिस हे दोन ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही ज्यावेळेस MS ऑफिस इन्स्टॉल करता ते तुम्हाला फ्युचरमध्ये कधीही यूज करता येतं, त्याचा यूज करता येतो. त्यानंतर ऑफिस ऍप्लिकेशन हे फीचर अपडेट्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथे एक्सेल, वर्ड आणि पॉवर पॉइंट या ऍप्लिकेशन बरोबरच सिक्युरिटी अपडेट्स जे तुम्हाला सुरुवातीला दिलेले आहेत ते सुरुवातीचे अपडेट्स तुम्हाला इथे इन्स्टॉल करता येणार आहे. पण तुम्ही जर 365 मध्ये पाहिलं, ऑफिस 365 मध्ये, तर तुम्हाला इथे दिसेल की तुम्हाला एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट, आउटलुक हे फीचर्स, हे ऍप्लिकेशन्स तर दिलेले आहेतच, सोबत तुम्हाला जे काही नवीन टूल्स किंवा फीचर्स किंवा सिक्युरिटी अपडेट्स मिळतील ते सिक्युरिटी अपडेट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट इथे इन्स्टॉल करता येणार आहेत. तर इथे तुम्हाला सिक्युरिटी अपडेट्स वगैरे इन्स्टॉल करताना किंवा नवीन टूल्स वगैरे इन्स्टॉल करताना, फीचर्स इन्स्टॉल करताना तुम्हाला पेमेंट पुन्हा करावं लागणार आहे. तर हा झाला कॉस्ट आणि ऍप्लिकेशनच्या सिक्युरिटी बाबतच्या संदर्भातला मेन डिफरन्स. त्यानंतर इन्स्टॉलेशन ऑफ ऑफिस मोर दॅन वन कम्प्युटर. जेव्हा तुम्ही 2019 हे परचेस करता ते तुम्हाला एका पीसीला एकच तुमचा आयडी मिळतो, प्रोडक्ट की मिळते. त्या प्रोडक्ट की नुसार तुम्ही एकाच पीसीला तुम्ही ते यूज करू शकता. तर MS ऑफिस 365 मध्ये तुम्ही मोर दॅन वन पीसीचं ऑप्शन सिलेक्ट करून वेगवेगळे तुम्ही पॅकेजेस वगैरे असतात MS ऑफिस 365 मध्ये, ऑप्शनल पॅकेजेस असतात, त्याच्या साहाय्याने तुम्ही एकापेक्षा जास्त पीसीला तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता. त्यानंतर ॲडव्हान्स फीचर्स ऑन टॅबलेट्स अँड फोन्स मध्ये तुम्ही टॅबलेट्स किंवा फोन्स मध्ये हे फीचर्स इन्स्टॉल करू शकत नाही. तर MS ऑफिस 365 तुम्ही टॅबलेट किंवा मोबाईल फोन मध्ये इन्स्टॉल करू शकता. एक्स्ट्रा ऑनलाईन चार्जेस यामध्ये दिलेले नाहीयेत. तर यामध्ये एक्स्ट्रा ऑनलाईन स्टोरेज यामध्ये दिलेले नाहीये, म्हणजे क्लाउड बेसिसवर जे आपण स्टोरेज करतो ते 2019 MS ऑफिस 2019 मध्ये दिलेलं नाही. तर तेच तुम्हाला MS ऑफिस 365 मध्ये 1 टेराबाइट म्हणजेच 1000 GB पर्यंत तुम्हाला ते तुम्हाला स्टोरेज दिलेलं आहे, ते तुम्ही मेमरी कार्ड सारखं तुम्ही तेवढं ते स्टोअर करू शकता किंवा हार्ड डिस्क सारखं तुम्ही ते स्टोअर करू शकता क्लाउड बेसिसवर. टेक्निकल सपोर्ट ज्यावेळेस तुम्ही ते परचेस करता त्यावेळेस तुम्हाला एकाच वेळेला तुम्हाला वन टाइम टेक्निकल सपोर्ट मिळेल. पण ज्यावेळेस तुम्ही 365 डाउनलोड करता किंवा इन्स्टॉल करता, परचेस करता, त्यावेळेस तुम्हाला ते थ्रू आउट इयर आणि कोणत्याही व्हर्जनसाठी तुम्हाला टेक्निकल सपोर्ट हा मिळणार आहे. तर या सर्व फीचर्समुळे, या सर्व पॉझिटिव्ह डिफरन्समुळे तुम्हाला MS ऑफिस 365 हे बेटर आहे हे लक्षात आलंच असेल. तसंच आपण काही इम्पॉर्टन्स अबाउट ऑफिस 365 पाहणार आहोत. या इम्पॉर्टन्स अबाउट 365 मध्ये तुम्ही पाहू शकता इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365. यामध्ये क्लाउड बेसिसचा आपण आताच सांगितलेलं आहे की क्लाउड बेसिस सर्व्हिस आहे जी तुम्हाला 1 टेराबाइट पर्यंत यामध्ये फ्री स्पेस दिलेली आहे, ती 2019 मध्ये दिलेली नाही. त्यामुळे MS ऑफिस 365 हे बेटर व्हर्जन आहे आणि MS ऑफिस 2013 चंच हे अपडेटेड झालेलं व्हर्जन आहे. यामध्ये तुम्हाला नवीन प्लॅन्स म्हणजे स्मॉल बिझनेस साठी, मिड साइज बिझनेस साठी तुम्हाला हे यूज करता येतं. त्यानंतर हे लार्ज एंटरप्राइज आणि स्कूल यासाठी तुम्हाला यूज करता येतं. म्हणजे तुम्हाला हे कोणतंही मीडियम असो, स्कूल मीडियम, कॉलेज मीडियम, स्मॉल, मिड साइज आणि लार्ज इंडस्ट्रीज मीडियम असतो, कोणताही मीडियम असो, तुम्हाला ऑफिस 365 चा जास्तीत जास्त चांगला उपयोग होणार आहे, जे 2019 मध्ये तुम्हाला करता येत नाही. त्यानंतर MS ऑफिस 365 चे आपण आता MS ऑफिस 365 का इन्स्टॉल करायचं किंवा लेटेस्ट व्हर्जन MS ऑफिस 2019 पेक्षा MS ऑफिस 365 कसं बेटर आहे ते पाहिलंय.
आता आपण त्याचे फीचर्स किंवा इन्स्टॉलेशन पॅकेजेस पाहणार आहोत. MS Office 365 मध्ये इन्स्टॉलेशन पॅकेजेस जे आहेत ते 560 रुपीज पर मंथ, 1400 रुपीज पर मंथ हे तुम्हाला इन्स्टॉलेशन पॅकेजच्या प्राइस इथे दिलेले आहे. ते इन्स्टॉलेशनच्या प्राइस मी तुम्हाला कन्वर्ट करून रुपीज मध्ये दिलेले आहे. या प्राइस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही इन्स्टॉल करता त्या डॉलर मध्ये दिसतील. तर यामध्ये तुम्ही सुरुवातीला काय सिलेक्ट करायचं आहे की जे तुम्हाला फीचर्स ऍप्लिकेशन्स पाहिजे आहेत. इथे तुम्हाला वर्ड पॅडचा सिम्बॉल दिलाय. मायक्रोसॉफ्ट वर्ड, पब्लिशर, पॉवर पॉइंट, आउटलुक, वन नोट, एक्सेल, एक्सेल शीट, त्यानंतर ऍक्सेस असे तुम्हाला इथे सिम्बॉल दिलेले आहेत. तर या सिम्बॉल्स मध्ये म्हणजेच तुम्हाला या पॅकेज मध्ये हे ऍप्लिकेशन्स तुम्हाला इन्स्टॉल करून मिळणार आहेत. या पॅकेज मध्ये हे ऍप्लिकेशन्स तुम्हाला इन्स्टॉल करून, हे क्लाउड बेसिसचं सिम्बॉल आहे. तसंच तुम्हाला हे कोणते फीचर्स हवे असतील किंवा कोणते ऍप्लिकेशन्स हवे असतील त्यानुसार पॅकेज सिलेक्ट करा. तसंच हे तुम्हाला काही एक्स्ट्रा ऍडव्हान्स फीचर्स वगैरे दिलेले आहेत. यामध्ये हे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला कोणतं सिलेक्ट, यानुसारही तुम्ही पॅकेज सिलेक्शन करू शकता. तसं 2019 मध्ये एकच ऑप्शन दिलेला आहे. तर एक इथे MS Office 365 चा हा एक बेनिफिशियल यूज आहे की जो स्कूलच्या मुलांसाठी वेगळे ऍप्लिकेशन आणि लार्ज स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी जे काही वेगळे ऍप्लिकेशन असतील त्यानुसार ते पॅकेज सिलेक्ट करू शकता आणि त्याचा यूज फ्युचर साठी करू शकता. यामध्ये तुम्हाला काही अपडेटेड व्हर्जन्स वगैरे असतील ते तुम्हाला इथे पुन्हा पाहायला मिळणार आहे. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, यामध्ये MS Office 365 डाउनलोड करताना तुम्ही जर 2000 साली पीसी घेतलेला असेल किंवा 2005 साली किंवा 10 साली 15 साली जर पीसी घेतला असेल किंवा लॅपटॉप घेतला असेल किंवा लेटेस्ट 2019-20 मध्ये तुम्ही लॅपटॉप घेतला असेल, तर तुम्हाला हे MS Office 365 डाउनलोड करताना काही गोष्टी तुम्हाला तुमच्या पीसी कॉन्फिगरेशन मध्ये आहे याची खात्री करून घ्यायची. तर ते कॉन्फिगरेशन कोणते, तुम्हाला तुमचं कॉन्फिगरेशन पीसीचं किंवा लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन चेक करायचंय. ते कसं चेक करायचंय, तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर, डेस्कटॉपवर जे धिस पीसी किंवा माय कॉम्प्युटरचा आयकॉन दिसतो तिथे राईट क्लिक करून प्रॉपर्टीज वर जायचंय. ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर्टीज वर जाताल त्यावेळेस तुम्हाला एक विंडो तुम्हाला अपिअर होईल. ती विंडो अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल की जिथे तुमचे कॉन्फिगरेशन तुम्हाला हायलाइट होतील. इथे विंडोज 10 आपण यूज करतोय. विंडोज 10 नंतर आपला प्रोसेसर आहे 2.4 GHz, रॅम आहे 4 GB, सिस्टीम टाइप आहे 64 बिट ऑपरेटिंग प्रोसेसर. यामध्ये वेगवेगळे प्रोसेसर असतात, 32 बिट असतं, रॅम मध्ये वेगवेगळ्या रॅम असतात, 1 GB, 2 GB, 4 GB रॅम असतात. प्रोसेसरही वेगवेगळे असतात. ऑपरेटिंग सिस्टीम जी असते आपली ती वेगवेगळी असते. तर तुम्हाला हे सुरुवातीला चेक करायचं आहे की तुमची जी ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोसेसर, बिट्स वगैरे जे आहेत ते कोणते आहेत. तर तुम्हाला लक्षात येईल की विंडोज जे आपण यूज करतो ते आता माझ्याकडे विंडोज 10 आहे. तसंच तुमच्याकडे विंडोज 7, 8, 8.1 किंवा XP Vistas 2000 असे वेगवेगळ्या ज्या साली तुम्ही ते कम्प्युटर घेतलं असेल त्या सालचं तुम्हाला ते अपडेटेड व्हर्जन तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम दाखवा. तर या विंडोज नुसार तुम्हाला तुमचं पॅकेज ज्यावेळेस इन्स्टॉल करतात त्यावेळेस ते तुम्हाला इथे डाटा शो करेल. ज्यावेळेस तुम्ही MS Office 365 इन्स्टॉल करायला सुरुवात करता त्यावेळेस ते शो करेल की MS Office 365 साठी तुमचं विंडोज 10 असणं आवश्यक आहे किंवा 7, 8, 8.1 असणं आवश्यक. तर ते कॉन्फिगरेशन तुमच्याकडे असेल तरच ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्हाला कोणतंही व्हर्जन डाउनलोड करायचं असेल MS Officeचं तर तुम्ही सुरुवातीला त्याचं रिक्वायरमेंट काय आहे ती चेक करून घ्या. ते चेक केल्यानंतरच तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. अदरवाईज ते तुम्हाला व्यवस्थित तुमच्या पीसीला सपोर्ट करणार नाही. इथे आपण थोडंसं डिटेलमध्ये घेतलेले आहे ऑफिसचे व्हर्जन आणि हे विंडोज म्हणजे 2016 आणि 19 साठी 7, 8, 8.1, 10 किंवा 2013 नंतर आलेलं MS Office 365 त्यासाठी तुम्हाला विंडोज 7, 8, 8.1, 10 याचा यूज तुम्ही करू शकता. तर इथं यानुसार विंडोजचे व्हर्जन म्हणजे तुमच्याकडे विंडोजचं कोणतं ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्यानुसार तुम्ही MS Officeचं व्हर्जन सिलेक्ट करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला MS Office कोणतं सिलेक्ट करायचं आहे, कसं सिलेक्ट करायचं, का सिलेक्ट केलेलं आहे आपण MS Office 365, ते बेटर व्हर्जन का आहे
तसंच पीसीचे कॉन्फिगरेशन कसे चेक करायचे हे आपण याची माहिती घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला काही शंका वगैरे काही डाऊट प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.